सणाची पूर्वतयारी म्हणून स्वच्छता चाललेली आहे. पहिली मंदिरात मी स्वच्छता करून घेते. पुढं सभामंडपात पाणी टाकून घेतलेलं आहे, निरमा टाकलेला आहे आणि मी झाडूनं पाणी काढते. कारण पांढरी फरशी असल्यामुळं ती सारखीच घाण होती आणि हा छोटू माझा मुलगा तो मला मदत करतो. तो पाणी पाठीमागून टाकत होती आणि मी पुढं काढत होते. नंतर पाणी काढल्यानंतर पण हा पाठीमागं टाकतोय. तो म्हटला आता मी आहे, परत मी पाणी काढतो. म्हटलं चालेल. पण पाणी काढता काढता पण त्याची मस्ती करायचं काम चालूच होतं. असं छोटं मूल घरात असेल की आपल्याला काम करायला पण मदत होती आणि करमून पण जातं. नंतर मी शेण आणलेलं होतं. देवीच्या दारात शेणानं सारवून घेत होते. अ, सण म्हटलं की स्वच्छता आलीच आणि स्वच्छतेत शेणाने जर आपण सारवून घेतलं तर छान दिसतं. दारात आपल्या थोडासा सडा रांगोळी असेल आणि शेण टाकलेलं असेल तर घर आणि दार पण एकदम प्रसन्न वाटतं. मी मंदिराच्या दारात शेणानं सारवत असते. तिथं ओटा पण नाही चांगला केलेला. वरती चढण्यासाठी पण पायऱ्या नाही आहेत. पण असे आम्ही एक सिमेंटचे 2-3 असे ब्लॉक ठेवलेत वरती चढायला. तर प्लेन नाही आहे, पण घेते मी सारून. मला आवडतं शेणानं सारवायला. मी शेजाऱ्याकडनं शेण आणलं होतं. आपल्याकडं काहीच नाही आहे, जनावरच नाही आहे. आधी पहिलं मी देवीच्या मंदिरापुढचं सारवून घेतलं आणि नंतर मी चूल पेटवते दररोज पाणी तापवण्यासाठी. तिथलं सारवते आहे. कारण चुलीपाशी पण जरा सारवून घेतलं की आपल्याला स्वयंपाक पण कधीमधी करायला छान वाटतं. इथं मी फक्त पाणीच तापवते, स्वयंपाक नाही करत जास्त. कारण स्वयंपाक थोडाच करायचा असतो आणि चूल पेटवा हे ते होत नाही. सकाळी डबे असतात मुलाला शाळेत जायला, त्याच्यामुळं सकाळी पण नाही होत. पण छान वाटतं शेणानं सारवल्यामुळं, त्याच्यामुळं मी इथं पण शेणाने सारवून घेते आहे. आता दुसऱ्या दिवशीच होळी आहे, त्याच्यामुळं होळीसाठी आपली तयारी चाललेली आहे आणि हे मी 5 वाजून गेलेत. 5:30 पावणे 6चा टायमिंग आहे. संध्याकाळी सारवलं म्हणजे शेण कसं हिरवं उमटतं आणि सकाळी सारवलं की उन्हाने लगेच शेण पांढरं पडून जातं. त्याच्यामुळं उशिराच सारवते आणि उशिरा सारवण्याचं पण आणखी एक कारण आहे की आज आम्हाला ड्रॅगनला औषध मारायचं होतं आणि ते औषध मारताना असं झालं की आम्ही पावडर एक मिक्स करून मारायची होती. पण एक जणाला बोलवलं होतं औषध मारण्यासाठी. त्यांनी काय केलं, डायरेक्ट ब्लोअरमध्ये 7 किलो पावडर मोजलेली होती. ती पावडर डायरेक्ट ब्लोअरमध्ये टाकली आणि ती ब्लोअर झाला पॅक. त्या नळीतून काय पाणी बाहेर निघालं. मग आम्ही हे 200 लिटरचं ड्रम पूर्ण ती ब्लोअर खाली केला. ते 200 लिटरचं ड्रम गाळून भरलं आणि नंतर हे ड्रिपनी त्या नळीत ड्रिप टाकून पाण्याची खाली घाण काढून घेत आहेत. त्याच्यामुळं आम्हाला सकाळी उशीर झाला, कारण औषध मारायला सुरुवात करायलाच 12 वाजून गेले आणि औषध संपलं आमचं मारायचं. जवळजवळ 3 वाजता औषध मारायचं संपलं. नंतर ऊन झालं, त्याच्यामुळं मला ही बाकीची कामं करायला पण उशीर झाला. पण वेळ गेला, औषध मारून घेतलं. मग दुसऱ्या दिवशी होळी होती. होळीच्या दिवशी मी हे देवीची पूजा करते. आता तुम्हाला मी देवीची पूजा करता करता एक घटना सांगणार आहे की 2013मधली असेल किंवा 12मधली. आम्ही तेव्हा बहीण भाऊ कॉलेजसाठी पुण्यात राहत होतो. दोघे भाऊ होते आणि आम्ही दोघी बहिणी होतो. तर आमच्यातला एक भाऊ जरा थोडासा आगाऊ होता. तर आमच्या रूम मालकिनीने होळी पेटवली आणि होळी पेटवल्यानंतर खूप छान असा हार पडलेला होता. तर त्याला राहवलंच नाही. त्यांनी काय केलं की वांगे आणले आणि त्या हारात वांगी भाजली. तो म्हणला, "किती छान लागतात, हार किती छान पडला गौऱ्यांचा आणि ह्याच्यात वांगे भाजून खाल्ल्यावर खूप छान लागतात." म्हणून त्याने वांगे भाजली आणि आम्ही ते वांगे भाजून खाल्ली. तेव्हा आम्ही रूमवरती जास्त असं पुरणपोळी वगैरे नव्हतं करत, कारण स्वयंपाक पण आमचा हा स्टोववरनंच असायचा. आणि ही एक घटना आमच्याकडं लक्षात राहण्यासारखी घडलेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. ही पूर्ण देवीची पूजा झालेली आहे आणि देवीचं रूप एकदम छान दिसते आणि खुलून दिसते. भरपूर अशी फुलं होती देवीला. जास्वंदीची, पिवळ्या कलरची, आणखी चाफ्याची
आणि फुलं अर्पण करून झाल्यानंतर पण बरीच फुलं शिल्लक राहिलेली होती. नंतर आपण पूजा झाल्यानंतर संध्याकाळी होळी पेटवणार आहोत. दिवसभर पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला होता. मला आवरता आवरता 6:30 झाल्या होत्या. पौर्णिमा होती त्याच्यामुळं स्वामी समर्थांच्या आरतीला पण जायचं होतं. मी होळीची पूजा करून घेतली. गव्हाच्या 4 लोंब्या ठेवल्या. नंतर तूप टाकून घेतलं, कापूर ठेवला आणि माझा मुलगा म्हटला, "आई मी होळी पेटवतो." म्हटलं, "चालते पेटव." मग त्यांनी असे कापड आणून एका लाकडाला गुंडाळून ती होळी पेटवली आणि म्हटलं, "चल पाण्याने वेढा घाल." आणि थोडंसं असं बोंबलण्याची प्रथा आहे. तर अशी आम्ही होळीची पूजा केली.